सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून महायुतीकडून बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने आपला दावा कायम ठेवत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटाचे उमेदवार असल्याचे सूतोवाच केले। हीच शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यातही येत आहे। बुलढाणा जिल्हा राजकीय दृष्ट्या घाटावर व घाटाखाली अशा भागात विभागला गेला आहे। जिल्ह्यातील 13 तालुक्यातून जळगाव जामोद तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे पक्ष संघटन अगदी नसल्यासारखेच म्हणावे लागेल। विशेष म्हणजे निष्क्रिय तालुका प्रमुखामुळे शिवसेना शिंदे गट हा केवळ जळगाव जामोद शहरापुरताच मर्यादित राहिला असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। तालुका प्रमुख अजय पारसकर यांच्या कामकाजावर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज असल्याचे उघड दिसून येत आहे। तालुका प्रमुख बदलाचे सूर अंतर्गत सुरू असून त्यामुळे 15 ते 20 पदाधिकारी असणारा हा पक्ष 2 गटात विभागला आहे। विविध सामाजिक उपक्रम हे केवळ जळगाव जामोद शहरातच राबवले जात असल्याचे वास्तव दिसून येत आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंती, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा वाढदिवस हा फक्त शहरातच साजरा करण्यात आलाय। ग्रामीण भागात मात्र कोणत्याच प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन शिंदे गटाकडून केले जात नाही आणि करण्यातही येत नाहीत। पक्ष संघटन मजबूत होण्यासाठी गाव पातळीवर पक्षाच्या शाखा उघडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षामध्ये सामावून घेणे गरजेचे असते। शिंदे गटाचे जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामीण भागात शाखा उघडणे अद्याप सुरू झाले नसल्याचे दिसते। सामाजिक उपक्रम किंवा पक्ष संघटन वाढवण्याकरिता ग्रामीण भागात कोणत्याच हालचाली दिसून येत नाहीत। यावरून शिवसेना शिंदे गटाचे जळगाव जामोद तालुका प्रमुख किती निष्क्रिय आहेत हे सिद्ध होते। जळगाव जामोद येथे नवनियुक्त शहराध्यक्ष संजय भुजबळ यांनी शहरात पक्ष संघटन तसेच पक्ष जिवंत ठेवण्यासाठी कमी कालावधीत अथक परिश्रम करून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। पक्ष मिळाला, चिन्हही मिळाले, परंतु पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेबांनी केलेली जीवापाड मेहनत शिंदे गटाला जमणार का असा सवाल येथे उपस्थित होत आहे। MCN न्यूज मराठी करिता राजीव वाडे, जळगाव।